महाविकास आघाडीची विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती ठरली। महाविकास आघाडीची विधान परिषद जागा वाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। 17 पैकी कोणता पक्ष कोणती जागा लढवणार यावर एकमत होणार असल्याची माहिती। महायुतीतील विधान परिषदेच्या जागांचा तिढा अमित शहांसोबतच्या बैठकीत सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अमित शहांसोबत आज दिल्लीत बैठक। बैठकीला राज्यातील इतर मंत्रीही उपस्थित राहणार। कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत बैठक। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती असेल। विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू। त्यातच शिवसेनेतल्या जागेसाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग। ठाणे, पालघर विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर हिंगोली, परभणीतून अर्जुन खोतकर हे आपल्या मुलासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत। कोकणातील विधान परिषदेच्या एकमेव जागेवरती मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र निवडणूक लढवण्यावर ठाम। रत्नागिरी जिल्हा कार्यालयातून विकास गोगावले यांनी निवडणूक अर्ज घेतल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्थ खात्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थ खातं राष्ट्रवादीकडे न दिल्यानं सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केली। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंध असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा। बैठकीतून सुनेत्रा पवारांच्या नेत्यांना सूचना। तसंच पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका होते, मात्र त्यावर पक्षातील कोणीही त्यांच्यासोबत उभं राहत नाही। बैठकीत तशी खंत सुनील तटकरेंनी बोलून दाखवली। मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीकडे पाठ फिरवली। प्राजक्त तनपुरे भाजपत 30 मे रोजी प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती। राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीवेळी तनपुरेंनी माघार घेतली होती। मुरबाडमधील 675 महिलांना संसारोपयोगी साहित्य मिळालं। हातावरचं पोट, संसाराची ओढाताण आणि घरात संसारोपयोगी साहित्याची वानवा अशा कष्टकरी कुटुंबाला खापरे दाम्पत्याचा मदतीचा हात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।